सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा. रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन. ती मोफत प्रसिद्धी मिळण्याकरता आहे. स्टेटस नेमकं काय आहे आणि काय खरंच मोफत प्रसिद्धी मिळण्यासाठी, नाही तर कशाला मी आज आला असतं माझं शूटिंग घ्यायला. सोशल मीडियाचे असं एक येते की दोस्तीमध्ये कुस्ती. नाही बिलकुल. पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी. पक्षानं जर तुम्हाला हे दिलं, तिकीट दिलं, तर तुमचं काय निर्णय असेल? 100% निवडणूक लढवणार. हे बघा, आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं, निलेश राणेंचं, नंतर नितेश राणेंचं, रवींद्र चव्हाण साहेबांचं, केसरकर साहेबांचं, तसंच राजन तेली साहेबांचं हे वर्चस्व आहेच. त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल. आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ, हा निर्णय मला मान्य असेल. शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये रस्सीखेच सुरू झालेला आहे. बिलकुल नाही. आणि रस्सीखेच चालू असले तरी वरती बघणारे आहेत ना. भावाप्रमाणेच आहे. त्याने झालं काय, उदयने झालं काय, मी झालं काय, हे एकच आहे, काही फरक नाही. या संदर्भात उदय सामंत तुमचे बंधू आहेत, त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय झाली? नाही काही चर्चा झाली. पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. शेखर निकम साहेब याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे. तसंच उदयकडे हा मतदारसंघ, रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे. लांजा राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच, जरी आज तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी. देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे. निलेश राणे जोमाने काम करतात कुडाळ मालवणसाठी. आणि केसरकर साहेब आणखी राजन तेली साहेब या सगळ्यांचं पाठबळ जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून येतील. आणि राणे साहेबांनी असं मला, रवी चव्हाण साहेबांनी मला सांगितलेलं आहे. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचा प्रचार 100%. भाई, किरण सामंतांनी आत्ता स्टेटस लावलेला आहे व्हॉट्सॲपला की मला कोणी रोखू शकत नाही. आणि रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांना भाजपकडून खासदारकी देण्यात येते. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच होणार का? आत्ता सुरूच झालेले आहे त्यांच्यामध्ये रस्सीखेच, एकमेकाच्या उरावर बसायला सुरू केलेलं आहे. आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण असो नाही ते किरण सामंत असो, आम्हाला कोणत्या परिस्थितीत त्यांना 2.5 लाखाच्या फरकाने पाडायचं आहे ह्या निर्धाराने आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहे. तर त्यामुळे आम्ही कोण येतोय म्हणून ते खूप घाबरलो अशा पद्धतीचं नाही आहे. पण एक मात्र नक्की, कोणत्या परिस्थितीमध्ये 10 जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गट एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार. किरण सामंत जे सध्या उत्सुक आहेत खासदारकीसाठी, परंतु भाजपकडून जर त्यांना देण्यात आलं नाही तर शिंदे गट त्यांच्या विरोधात जाईल का? आम्ही त्यांची विचारच केला नाही. म्हणजे ज्या उमेदवारांचा विचारच करायची गरज नाही तिकडे फार वेळ घालवायची गरज नाही, डोक्याला फार ताण द्यायची गरज नाही. आम्हाला लढायचं आहे, जिंकायचं आहे. आणि ते जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांचा जबरदस्त ताफा आमचा तयार आहे.